राज्यात सध्या खरात प्रकरणानंतर भोंदू बाबांचा सुळसुळाट वाढताना दिसत आहे. दैवी शक्तीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत त्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे प्रकार उघड होत आहेत. अशातच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंभा गावात कथित बुवाबाजीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुलाल शेष महाराज या नावाने ओळखला जाणारा हा व्यक्ती दर सोमवारी दरबार भरवत असल्याची माहिती आहे. लहान मुलांवरील संकट दूर करण्याचा दावा करत विविध अघोरी प्रकार केले जात असल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित महाराज एका लहान मुलाला तोंडाने झुलवत असल्याचे धक्कादायक दृश्य दिसून येत आहे. या प्रकारामुळे मुलांच्या आरोग्याशी आणि जीवाशी गंभीर धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी वर्षभरापूर्वीच असे प्रकार थांबवण्याची नोटीस दिली होती, मात्र तरीही हा दरबार सुरूच असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 3-4 वर्ष जुना असल्याची माहितीही समोर आली आहे. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अशा अघोरी प्रकारांपासून दूर राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान लहान मुलांच्या आजारांवर अघोरी पद्धतीने उपचार करणाऱ्या या बाबावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल अकोला येथील बालकल्याण समितीने जी तक्रार दाखल केली या संदर्भात आपण काय कारवाई केली? पोस्ट मूर्तिजापूर ग्रामीण हद्दीतील ग्राम लिंबा येथे राहणारे इसम नामे चेतन सुनील त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तो दैवीशक्ती असल्याच्या अनुषंगाने लहान मुलांना कपड्यामध्ये बांधून दातामध्ये पकडून फिरवत असल्याचा व्हिडिओ आहे, दरबार भरवत असल्याचा व्हिडिओ आहे. तर त्या व्हिडिओच्या अनुषंगाने ज्या बालकल्याण समिती अकोला येथील सदस्य आहेत श्रीमती प्रांजली मनोज जयस्वाल यांच्या फिर्यादीवरनं मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला सदर जे बंधूबाबा आहेत चेतन सुनील मुळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्याचा अपराध क्रमांक आहे 189/26 BNS कलम 125 JJ ॲक्ट 75 आणि अंधश्रद्धा निर्मूलनचा जो 2013चा महाराष्ट्र कायदा आहे त्यातील कलम 3 नुसार गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे. सदर व्हिडिओ दाखविण्यात आलेला हा 3 ते 4 वर्षांपूर्वीचा असून दुसरा व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचा आहे. सदर व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्यात आलेली बातमी खोटी असल्याचे मुलाच्या आई-वडिलांनी सांगितले. आपल्या मुलाला चालता सुद्धा येत नव्हते, परंतु जेव्हा इथे बाबाजवळ आले तेव्हा त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊन आज तो मुलगा चालत आहे असे स्पष्ट केले. दुसऱ्या व्हिडिओमधील मुलीच्या आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलीची तब्येत इथे आल्यानंतर सुधारली असल्याचे सांगितले. आपल्या मुलाचा जो प्रसार माध्यमात जो व्हिडिओ व्हायरल झाला या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया? आम्ही बिल्टेक्सला गेलो होतो, तिथे मुलाला दाखवलं होतं. याचे खूप दवाखाने वगैरे केले तरी त्याचा आराम नव्हता पडत. तर तिथं ते सवारीजवळ दिल्यावर त्याचा आराम पडला. त्यांनाच उचलून हे केलं. तेव्हापासून चांगलं आहे, चालत आहे, सगळं बरोबर आहे. दवाखाने करायचं काम नाही पडलं. आता 4 वर्ष झाले या गोष्टीला, तब्येत चांगली आहे त्याची. तुम्ही या महाराजाकडे कशा संदर्भात आले होते? माझ्या पोरीची तब्येत खराब होती. माझी मुलगी 20 वर्षाची होती. तिची तब्येत खराब आहे. त्याच्यानंतर आम्हाला तिथं माहीत पडलं देवापाशी चांगलं होते म्हणून आम्ही गुलाल शेख महाराजपाशी आलो. त्याच्यानंतर आमच्या मुलीला फरक पडत गेला. आम्ही हप्ते करत राहिलो. आता तिचं तब्येत व्यवस्थित आहे आणि तिचं लग्न जुटलं. तिचं लग्न 28 एप्रिलला लग्न आहे. तिला बरं वाटून आलं, शांतता आहे, चांगलं आहे, सगळं बरोबर आहे. हे व्हायरल जे लोकांनी केलेले आहे सगळे खोटे आहे. तुम्हाला पैशाची मागणी केली का? काहीच नाही, 1 रुपयाने मागितली. व्हायरल व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं की भक्तापासून पैसे घेतले का तुमच्याजवळ? 1 रुपयाने घेतला आमच्यापासून. उलट आम्हाला देव देऊन आले. त्याच्या पाचचे निंबू, धागे, नारळ आमच्या पेशंटला चांगलं व्हावं म्हणून. नाव काय तुमचं? महेश आवळीनकर, कुठे राहता? माठोडा. तुम्ही या देवापाशी कसे काय येणं चालू केलं? हे 5 वर्ष पहिले माहीत पडलं या देवाची लीला काय आहे. तर बिल्टेकला गेलो होतो, त्याच्यानंतर इथं यायला चालू झालं. हा मुलगा त्याच्या ओटीतला आहे देवाच्या. याचे तब्येत पाणी सर्व केलं आम्ही दवाखाने, पण काही कुठं आराम पडला नाही. या देवाजवळ सगळं म्हणजे व्यवस्थित चालू आहे. आता त्या देवाच्या भरोशावर आमचं सगळं चालू आहे. दवाखान्यात जायचं आजपर्यंत काम नाही पडलं. तो 8-9 महिन्याचा होऊन झाला तरी. महाराजांना आपल्या अंगात सवारी आल्यानंतर आपल्याला कशाचीही भान राहत नाही. आपण सर्व विसरून जातो असे सांगून सदर व्हिडिओ हा 3 ते 4 वर्षे अगोदरचे असून सध्या ही मुले मोठी झाली आहेत व त्यांची तब्येत चांगली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण कोणतेही पैसे व आर्थिक मागणी करीत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराज जो काल तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? आपले म्हणजे आपलं दर सोमवारी भजन असते. दर सोमवारी भजनाचा कार्यक्रम असते. तेव्हा मग बारी चालू होते. बारी चालू झाल्यावर मग अंग भारी पडते मला. जेव्हा मला सव्वा घंटा काही समजत नाही सवारी आली. सव्वा घंटा काहीच माहीत नाही पडत मला की काय झालं माझ्यासंग काय नाही. तर त्याच्या बाद मला लोक व्हिडिओ दाखवते की असं असं झालं म्हणून तुमच्यासंग सवारी येऊन राहिली म्हणून अंगात. त्याच्यानंतर मला काहीच माहीत नाही पडत. आणि याईनं 2-3 व्हिडिओ टाकले. बाकीचं भक्त लोक सांगेन काय आहे महापाशी काय नाही. हा जो व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला हा केव्हाचा आहे? हा 2 वर्षाच्या पहिले आहे बिल्डेकचा. आताचा व्हिडिओ नाही आहे काही. 2 वर्षाचा आहे. महाराज हा जो तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? हा व्हिडिओ 4 वर्षाचा पहिले आहे. हा बिल्डेकचा आहे. बिल्डेकला आमचं भजन असते तिथचा व्हिडिओ आहे. 4 वर्ष झाले या गोष्टीला. 4 वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे. आता टाकण्यात आला तो. आताचा एक बी व्हिडिओ नाही आहे. पहिला व्हिडिओ आहे हा. मुलगा देवापाशी पहिले भिलटेकला आलेला आहे. याच्या इकडून चालणं बी नाही होत. चालता बी नाही आहे त्याला. तो तिथं भिलटेकला आणला होता देवापाशी. सवारीने त्याचं कोळं घेतलं होतं. तर त्याला काही चालता नाही. त्या सवारीने त्याचं चांगलं केलं पुरं. त्याला पायानं काही चालता नाही. जाग्यावर राहतो. त्याला सवारीनंच केलं चांगलं. इथं आलेला आहे तो मुलगा. आता हजर आहे इथं. अशी चर्चा आहे की तुम्ही पैसे घेता लोकांपासून. आजपर्यंत मी 1 रुपया नाही घेतला. कुणापासून काहीच घेतलं नाही. माझ्या नावाची बदनामी होत आहे. मी जर पैसे घेतले असते तर आता हे मंदिर असं राहिलं नसतं. घर बी असं राहिलं नसतं मला. मी 1 रुपया कोणापासून घेतला नाही आजपर्यंत. कोणाला मागतली बी नाही. बाकीचं विचारायचं आहे तर भक्ताला तुम्ही विचारू शकता. याविषयी तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मूर्तिजापूरवरून संतोष मानेसह महाराष्ट्र मेल ब्युरो रिपोर्ट.